आजही मला भाजपची ऑफर आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। पुढची सुद्धा महत्त्वाची बातमी या संदर्भातली, राष्ट्रीय पातळीवर भाजपकडून जागांची ऑफर देण्यात आलेली आहे असा मोठा गौप्यस्फोट। आणखीन एक गौप्यस्फोट लोकशाही पॉडकास्ट मध्ये प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याची ऑफर भाजपनं दिल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत केलेला आहे। महाराष्ट्राच नव्हे तर देशभरात जिथं वंचितची ताकद आहे तिथं जागा देण्याकरता भाजप तयार होती असा दावा आंबेडकरांनी केलेला आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेची प्रतारणा नको म्हणून भाजपची ऑफर स्वीकारली नाही असं आंबेडकर म्हणतात। माझा एक प्रश्न म्हणजे वारंवार असतो, काही वेळा असतो, म्हणजे तो ओपनली कोणी बोलत नसलं तरी एक कुजबूज असे तुमच्या बाबतची की प्रकाश आंबेडकरांबाबत आपण किती विश्वास ठेवायचा, प्रकाश आंबेडकर खरंच येण्याबाबत सिरियस आहेत का, हे वारंवार कुजबूज सुरू असते। हे तुमच्या कानावर ऑब्व्हियसली कानावरती ऑब्व्हियसली येतं। कुजबूज करणारे कोणते आहेत, बीजेपी मध्ये चालले ते, हां बरोबर आहे, ते बीजेपी मध्ये का जातात आहे, ते इन्क्वायऱ्या लागलेल्या आहेत त्या वाचवण्यासाठी ते जातात। माझ्याकडे तसं काय नाही, मी उघडपणे बीजेपीकडे जाऊ शकतो, मला कुजबूज करायची गरज काही आहे। मी काय त्यांचा बांधलेला सालगडी नाही आहे किंवा माझा पक्ष काय त्यांचा बांधलेला सालगडी नाही। मला उद्या जायचं असेल तर उद्या जाईल। आजही सांगतो या क्षणाला बीजेपी इज स्टील ऑफरिंग काय सीट्स बरं ॲट नॅशनल लेवल, म्हणजे मी नॅशनल लेवलवरती नाही आहे। बरं माझा पक्ष जो आहे तो महाराष्ट्रापुरतं मी मर्यादित राहून आपलं राजकारण करतोय, पण आजच्या स्टेजला मला जी काही ऑफर आहे ती ऑफर ॲट नॅशनल लेवलवरती आम्ही तुमच्याबरोबर ॲडजस्टमेंट करायला तयार आहोत। काय ऑफर म्हणजे किती जागांची? आय डोंट, पण कोण बीजेपीकडनं कोण तुमच्याशी बोललंय? मी तेही सांगणार नाही आहे, कारण का दीज आर थिंग्स वेअर आता आम्हाला जर जायचं असतं तर आम्हाला कोण थांबू शकतं? बरं, मला ज्यावेळेस दोनदा मुस्लिम कॅन्डिडेट दिला ज्या काँग्रेसनी, मी बीजेपी बरोबर हातमिळवणी करू शकलो नसतो का? तुम्ही एक सीट सोडा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, कोणी थांबवलं होतं? आणि हू हॅज द गट्स टू स्टॉप मी? आमच्या पक्षाचे आम्ही मालक आहोत, आमच्या पक्षाचा निर्णय काय घ्यायचा तो आम्ही घ्यायचा आहे। पण बीजेपीकडून ऑफर आजही आहे? आजही आहे, आजही, इव्हन टुडे, या क्षणाला। मग तुम्ही का ऑफर, का तुमचं काय म्हणणं आहे? आमचं सरळ म्हणणं असं आहे की देर इज एन हिस्टॉरिकल डिफरन्सेस। आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन चाललेला, बीजेपी असं म्हणणार नाही, पण RSS हे सनातन आणि वैदिक धर्म घेऊन चाललेले आहेत की त्याचे आम्ही बळी आहोत। तुम्ही बदलणार नसाल तर तुम्हाला सत्तेवरती आम्ही कशाला बसवा, तुम्ही आम्हाला पुन्हा शोषणच करणार आहात। तेव्हा हे हिस्टॉरिकल भांडण किंवा फंडामेंटल मतभेद असल्यामुळे आम्ही त्यांना शटडाऊन केलेलं आहे, जायचं नाही। प्रकाश आंबेडकरांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट लोकशाही पॉडकास्ट मध्ये केलेला आहे। अजूनही मला भाजपची ऑफर असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।